मल्लसम्राट कैलासवासी पैलवान आनंद पाडाळे यांच्या स्मरणार्थ मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत अनंत पाडाळे चषक 2024 या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत। सामना क्रमांक 3 जो आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो, एका बाजूने शंभूराजे क्रिकेट क्लब चांदेत त्यांच्या विरोधामध्ये रोटमला क्रिकेट क्लब लवळे या दोन संघांमध्ये आज सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेला आहे। हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये कट करण्याचा प्रयत्न, तिथे मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक चुकी करेल, चेंडू हातामध्ये आला नाही पहिल्या प्रयत्नामध्ये, त्यानंतर चेंडूला अडवलं जाईल। तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल आणि स्कोरगड मैदानाच्या आतमध्ये पाहतो पहिलं षटक सुरू असताना 6 धावांवरती जाऊन पोहोचलेली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। एका बाजूने संघाचा लीडर, संघाचा मुख्य नेता अर्थात संघाचा संघनायक सिकंदर भोसले, तर दुसऱ्या बाजूने सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय मुळशी तालुक्याचा कोहिनूर हिरा आदेश तांगडे, तर गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक 1 मध्ये विशाल मांडेकर हा गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळेल। पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, षटक क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये सुरू 5 षटकांचा सामना, 5 षटकातील पहिलं पावरप्ले षटक सुरू असताना 6 धावा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेलेल्या। षटक क्रमांक पहिलं, अजून एक आई चेंडू बाकी असताना या चेंडूवरती सिकंदर भोसलेचा जबरदस्त स्ट्रोक, चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे, षटकार 6 धावा। मैदानाच्या आतमध्ये षटकार मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे आणि या षटकाराने संघाचा आपल्या दुहेरी अंकामध्ये जाताना पाहायला मिळेल। स्कोर कार्ड वरती 12 धावा। सिकंदर इथे आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये दाखवतो, आज 4 चेंडू खेळलाय, एक षटकार एक चौकार त्याच्या बाट पण आलेली आहे। पहिल्या टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा खडे डीप मिड विकेट मध्ये जबरदस्त हल्ला, षटकार। मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपलाय। पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा ज्या स्कोर कार्ड वरती धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत। 2 षटकार एक चौकार सिकंदर भोसलेच्या माध्यमातून पाहिला, चांगली सुरुवात, वेगवान सुरुवात, आक्रमकतेची सुरुवात मैदानाच्या आतमध्ये नक्कीच षटक क्रमांक 1 मध्ये केली गेली आणि पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी संपल्यानंतर पॉवर प्लेच्या षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती निलेश गोलंदाजी करण्यासाठी आता गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालेला आहे। आदेश आणि सिकंदर ही जोडी आपण पाहतोय लवळे संघाकडून मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले। टॉस जिंकला चांदेल संघाने, प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, परंतु तो घेतलेला निर्णय कुठेतरी चुकीचा ठरवण्याचा प्रयत्न नक्कीच आघाडीच्या फलंदाजाने मैदानाच्या आतमध्ये करण्याचा नक्कीच केलाय। षटकार चौकाराने केलेली सुरुवात, हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आखूड टप्प्याचा, परंतु डावेष्टीच्या बराचसा बाहेर असणारा चेंडू अजय वळसर कळवतील व्हाईट बॉल। अवंतर धाव मैदानाच्या आतमध्ये जी येणार आहे आणि अवंतर धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल, संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल। धावफलकावरती 19 धावा ज्या स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेलेल्या आहेत। या दरम्यान मात्र सुरेख फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक फार दूर आहे, पाठलाग मैदानाच्या आतमध्ये जरूर सुरू आहे, परंतु तिथे मैदानाच्या आतमध्ये अगदी सीमा रेषेच्या जवळ चेंडू अडवला जाईल आणि तोपर्यंतच्या कालावधीमध्ये मैदानाच्या आतमध्ये 2 धावा ज्या पळून पूर्ण होतात। चेंडू पडल्यानंतर नक्कीच वेग कमी होताना पाहायला मिळाला, 2 धावा या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये मिळतात। आज जर पाहिलं तर 6 संघ आज या मैदानावरती लढणार आहेत। पहिले 6 सामने हे साखळी पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळवले जातील, परंतु अखेरचे 2 सामने हे नॉकआउट पद्धतीने नक्कीच जे खेळवले जातील। त्या 2 सामन्यानंतर मात्र क्वार्टर फायनलचा सामना जो अंतिम दिवसामध्ये खेळवला जाणार आहे। खुल्या टप्प्याचा बॉल यावेळी खोदून काढला, क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये मिडॉनला चेंडू अडवेल आणि या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये मिळते ती 1 धाव। तब्बल 1 लाख रुपये प्रथम क्रमांकाचा असणारी ही क्रिकेटची स्पर्धा मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ही स्पर्धा नक्कीच खेळली जाईल। असोसिएशनच्या अंतर्गत असणारे संघ या मैदानावरती लढताना नक्कीच जे पाहायला मिळतील। 22 धावा स्कोर कार्ड वरती षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये सूर्य पॉवर प्लेचं दुसरं षटक निलेश मांडेकर हा गोलंदाज आपण पाहतोय। हा चेंडू हलक्या हाताने खेळायचा होता, कट करायचा होता, त्या ठिकाणी फक्त दिशा द्यायची होती, गॅप मध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न सिकंदर भोसलेचा त्या ठिकाणी पाहायला मिळेल, परंतु यावेळी बॅटवरती चेंडू येणार नाही। हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट
सिकंदर भोसले जर पाहिलं तर आतापर्यंत 6 चेंडू खेळले, 17 धावा बनवल्या, 2 षटकार, 1 चौकाराच्या माध्यमातून नक्कीच 17 धावा आतापर्यंत त्यांनी आपल्या वैयक्तिक खात्यामध्ये नोंदवलेल्या आहेत. पुढे सरसावत डान्सिंग डाऊन द विकेट, इनसाइड आउट, ओव्हर कव्हर्स. सिकंदर भोसले सेट ऑन फायर, षटकार. मैदानाच्या आतमध्ये षटकार मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे आणि या षटकाराच्या मदतीने संघाचं वाढतं धपलकावरती 28 धावा स्कोर कार्ड वरती बिनागड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळी अखूट टप्प्याचा बॉल रीड केले, क्रीजचा वापर केला आणि चेंडू फेकून दिला बॅकवर्ड रिझर्व मध्ये. ऑन फायर सिकंदर भोसले, षटकार, चौकार. चौकार असणार आत्ताचा. स्कोरकार्ड मैदानाच्या आतमध्ये पुढे जाऊन पोहोचलं 32 धावा. या स्कोरकार्ड वरती यावेळी लोड फुल टॉस, मिस्टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली दुसऱ्या अटेम्प्टमध्ये टिपला जाईल. मोठी विकेट, बडी बसली जालबे. सिकंदर भोसले बॅक टू द पवेलियन, धक्का क्रमांक 1. पहिल्या क्रमांकाचा फलंदाज इथे मैदानाच्या आतमध्ये बाद झालेला आहे. सिकंदर मैदानाच्या आतमध्ये चांगली सुरुवात करून आता माघारी गेलाय. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत नोंदवल्या गेल्या त्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 32 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये संपलंय. पॉवर प्लेचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला तर नवीन बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. गणेश गुटकुले नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. कित्येक वेळा गणेशला आपण सलामीसाठी येताना पाहिले. कित्येक स्पर्धेमध्ये बॅट्समन हा किताब या खेळाडूने मिळवलेला आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये दुखापतीला ग्रस्त असताना हा खेळाडू नक्कीच काही काळ खेळ संघापासून नक्कीच दूर राहिला आहे. परंतु आता नक्कीच जसा दुखापत सावरत आली आहे तसं तो पुन्हा त्या संघामध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. आता पहिली विकेट पडल्यानंतर तो मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक एंडला तर स्ट्राईक एंडला आदेश तांगडे. गोलबाद टप्प्याचा बॉल, आदेश तांगडे पहिला चेंडू फेकून दिलाय मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या पलीकडे, षटकार. थँक्यू. पहिल्या चेंडूवरती आदेश तांगडे आपल्या मनगटाची ताकद दाखवतोय, आपली पॉवर दाखवतोय आणि पहिल्या चेंडूवरती तुटून पडला. पहिल्या चेंडूवरती पॉवरफुल हिट. खोलवा टप्प्याचा बॉल, यावेळी फक्त दिशा दिली या चेंडूला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे त्या ठिकाणी तैनात. एका हाताच्या मदतीने एका टप्प्यावरती चेंडू अडवला आणि या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल धाव घेतली जाईल आणि एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 39 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 मध्ये गणेश ढमाले हा गोलंदाज आपण पाहतो गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालेला आहे. वैयक्तिक कोट्यातील पहिला सांघिक 3ऱ्या क्रमांकाचे षटक मैदानाच्या आतमध्ये आणि पहिल्या चेंडूवरती नक्कीच षटकार आल्यानंतर एक सिंगल परंतु यावेळी गणेशसाठी हा चेंडू फटका फसला. चेंडू हवेत, 1 2 3 क्षेत्ररक्षक आले चेंडूवरती परंतु झेल त्या ठिकाणी होऊ शकला नाही. नो मास्टर मध्ये चेंडू पडलाय. तिन्ही क्षेत्ररक्षक दूरवरती राहिले आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंतच्या कालावधीमध्ये ज्या पळून पूर्ण होतील त्या 2 धावा. 3 क्षेत्ररक्षक तब्बल चेंडूवरती आलेत परंतु झेल त्या ठिकाणी होऊ शकला नाही.
गणेश मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो पहिल्या चेंडूवरती आक्रमकतेने सुरुवात करण्याचा प्रयत्न, परंतु 2 धावा ज्या नक्कीच मैदानाच्या आतमध्ये मिळालेल्या आहेत. लोअर फुल टॉस, गती कमी होती या चेंडूवरती. फसवा चेंडू आणि नक्कीच फलंदाज फसला या चेंडूवरती. काहीसा समजला नाही या चेंडू आणि मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू पूर्णपणे आला डॉट. तिसऱ्या क्रमांकाचा षटक मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 9 धावा 4 चेंडूमध्ये नक्कीच गोलंदाज गणेश ढमाले या गोलंदाजाने खर्च केलेले आहेत. अजूनही 2 चेंडू या षटकातील मैदानाच्या आतमध्ये बाकी आहेत. गणेश आणि आदेश ही जोड आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. वेळेचा चेंडू बॅकफुटला जाऊन मात्र चेंडू खेळला आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. सनसनीत चौकार. समोर केली नालाचारी, कधी न चुकली ती दिल्लीच्या दरबारी. तमाम बादशाहीचा ताज तिने ठोकरला, मराठमोळ्याचा वेश तिने पांघरला. धर्मरक्षणाची सदा. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीने संघाचं वाढतं धावफलक. धावफलकावरती 45 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आता अखेरचा चेंडू या षटकातील. पुन्हा एकदा चेंज पेस, गती कमी असणारा चेंडू. आक्रमण पुन्हा चढवायचं होतं, परंतु पुन्हा बॅटवरती चेंडू आला नाही. इष्टरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावेल आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आला तर डॉट. तर धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपेल. 18 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय नोंदवल्या गेल्या त्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 45 धावा. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाजीसाठी वैयक्तिक कोट्यातील दुसरा सांघिक 4थ्या क्रमांकाचा षटक घेऊन विशाल मांडेकर हा गोलंदाज पुन्हा त्या गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला. पहिल्या षटकामध्ये नक्कीच खर्चिक ठरला. महागडी गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये त्यांनी केली. तब्बल 18 धावा आज षटक क्रमांक 1 मध्ये निलेश विशालने त्या ठिकाणी खर्च केल्या होत्या, परंतु पुन्हा स्वतःवरती विश्वास दाखवला. पुन्हा जबाबदार त्याच्या खांद्यावरती पाहायला मिळेल आणि षटक क्रमांक 4 मध्ये तो दाखल झालेला आहे. तर समोर आपण पाहतोय आदेश मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू फेस करण्यासाठी स्ट्राईक ऑन पाहायला मिळेल. तर आतापर्यंत आदेशने पाहिलं तर 5 चेंडू खेळलेत, 11 धावा बनवलेल्या आहेत. तर दुसऱ्या बाजूने गणेश 4 चेंडू खेळलाय, 6 धावा ज्या गणेशच्या बॅट पर देखील आतापर्यंत आलेल्या आहेत. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती आदेश तांगडेच्या बॅट मधून जबरदस्त हल्ला. आदेश तांगडे सेट ऑन फायर. षटकार. गतवर्षी याच मैदानावरती बेस्ट बॅट्समन हा किताब मिळवणारा आदेश तांगडे जो आपण पाहतोय. टप्प्याचा बॉल यावेळी मैदानाच्या आतमध्ये जमिनीला समांतर फटका खेळला आणि चेंडूवरती येईल. एक सिंगल घेतली, दुसरा धावेचा प्रयत्न, फेकी येईल गणेश, परंतु इथे कलेक्शन होऊ शकत नाही. डेंजर एंडला धावत होता गणेश, धोका स्वीकारला होता, धोका पत्कारला होता, परंतु साथ दिली तिथे गोलंदाजाने. कलेक्शन झालं नाही तिथे आणि मैदानाच्या आतमध्ये 2 धावा ज्या सुखरूपरित्या पळून पूर्ण होणार. 2 धावींच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धपलकावरती 53 धावा ज्या स्कोर कार्ड वरती धपलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. पहिला डाव, पहिली इनिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो नक्कीच जे सुरू आहे. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना टप्प्याचा बॉल यावेळी युमिस. आय डेफिनेटली आदेश तांगडे बॅक टू द पवेलियन. धक्का क्रमांक 2. आदेश मैदानाच्या आतमध्ये बाद झाला. मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये आली आहे.
आलेल्या सर्व प्रेक्षकांसाठी व खेळाडूंसाठी आयोजक कमिटीच्या वतीने जेवणाची व्यवस्था केलेली आहे. 1 वाजता जेवणाचे कक्ष सुरू होणार आहे. तरी सर्व खेळाडूंना आणि प्रेक्षकांना विनंती आहे 1 वाजल्यानंतर आपण मुख्य व्यासपीठाच्या शेजारी जेवणाची व्यवस्था आपण केलेली आहे. त्या ठिकाणी येऊन जेवण करून घ्यायचं आहे. जावे मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला ऋतुराज करेकर. अलीकडच्या काळामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये भन्नाट चर्चेत असणारा हा खेळाडू ऋतुराज. पहिला चेंडू ज्या फॉर्म मध्ये या पूर्वीची स्पर्धा सोडली ना त्याच फॉर्म मध्ये या स्पर्धेमध्ये सुरुवात करतोय. पहिला चेंडू फेकून दिला सीमारेषेच्या पलीकडे षटकार. लवळे प्रीमियर लीग ज्या पद्धतीने संपली ना त्यानंतर मात्र ज्या प्रकारे ऋतुराज करेकर धावतोय ना त्याला थांबवण्यामध्ये इथे गोलंदाजांना मात्र फार मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागतंय. कोणत्या स्पर्धेमध्ये ऋतुराज करेकर नक्कीच थांबलेला नाहीये. प्रत्येक स्पर्धेमध्ये मोठमोठे विक्रम या खेळाडूने मैदानाच्या आतमध्ये निर्माण केले. पूर्व हा चेंडू सुरेख पाहायला मिळेल. परफेक्ट ब्लॉकर अगदी बुंदात टाकलेला चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल तो डॉट. स्कोरकार्ड वरती नजर टाकू 59 धावा स्कोरकार्ड वरती आहेत. आता या षटकातील मैदानाच्या आतमध्ये अखेरचा चेंडू असणार आहे. निलेश विशाल जो पुन्हा एकदा आपण पाहतो गोलंदाजीच्या मार्क वरती आहे. यावेळी पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल यावेळी गेला समोर आणि चेंडू पाठवलाय सरळ बॅटने समोर सीमारेषेच्या पलीकडे षटकार. 6 धावा. थँक्यू. या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय समीर दादा पाडाळे त्याचप्रमाणे सन्माननीय सोमनाथ दादा पाडाळे या मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन मान्यवरांचं आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. थँक्यू. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये संपले गेले. स्कोरकार्ड वरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये नोंदवल्या गेल्यात 65 धावा. 65 धावा जे आपण पाहतो आतापर्यंत 24 चेंडू मध्ये बनवल्या गेलेल्या आहेत. आता अखेरचे 6 चेंडू मैदानाच्या आतमध्ये पहिल्या डावातील पहिल्या इनिंगचे बाकी असतात. डेथ ओव्हर कोणता गोलंदाज आता मात्र अंतिम षटकामध्ये पाहायला मिळेल. गणेश आणि ऋतुराज दोन्ही फलंदाज पाहिले तर मुळशी तालुक्याच्या हार्ड हिटर नक्कीच दोन्ही खेळाडूंना ओळखलं जातं. दोन्ही फलंदाज लांब लांब पल्ल्याच्या षटकार चौकार खेळण्याची ताकद या दोन्ही फलंदाजाकडे. गणेश जर पाहिलं तर मुळशी तालुक्याचा पोलाड म्हणून नक्कीच गणेशची ओळख आहे. तो आता मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू फेस करण्यासाठी स्ट्राईक ऑन पाहायला मिळेल. तो दुसऱ्या बाजूला ऋतुराज आणि या दोन्ही फलंदाजांना रोखण्यासाठी अंतिम षटकामध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती देवीदास खानेकर हा गोलंदाज आता गोलंदाजीच्या मार्कवरती अंतिम षटकामध्ये पाहायला मिळेल. आतापर्यंत नक्कीच प्रत्येक षटकामध्ये महागडी गोलंदाजी केली गेली. तब्बल 65 धावा ज्या आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये नोंदवल्या गेलेल्या आहेत. 4 षटकांचा 24 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 16 धाव्यांच्या सरासरीने आतापर्यंत धावा बनवल्यात. परंतु आता अंतिम षटक असणार आहे. अंतिम षटकामध्ये किती धावा येणार किती धाव्यांचं आव्हान ठेवलं जाईल का गोलंदाज इथे मैदानाच्या आतमध्ये नक्कीच देवीदास चांगली गोलंदाजी करून जाईल. चांगली गोलंदाजी इथे मैदानाच्या आतमध्ये करणं देखील गरजेचं आहे. चला मित्रांनो वेळ वाचवा वेळेचं बंधन प्रत्येक संघाला आहे. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये चेंज ऑफ पेस गती कमी होती या चेंडूवरती आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय तो डॉट. एक सिंगल माफ करा एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी येणार आहे. लेग्स बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गणेश साठी जर पाहिलं ना तर ज्या वेळी भन्नाट वेगाचे चेंडू टाकले गेले त्या वेळी गणेशला आक्रमण चढवलंय. परंतु ज्या वेळी स्लोअर स्वरूपाचे चेंडू गती कमी असणारे चेंडू आलेले त्यावेळी मात्र गणेशला अडचणीला सामोरं जावं लागले. त्यावेळी मात्र एकेर दुहेरी धाव्यांवरती त्याला समाधान मानावं लागलेलं आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो अंतिम षटकाला नक्कीच एका धाव्याने सुरुवात झाली आहे. परंतु आता ऋतुराज जो ज्या फलंदाजाने 2 षटकार आतापर्यंत 3 चेंडू मध्ये खेळलेले आहेत तो फलंदाज त्याच्यासाठी अखूट टप्प्याचा चेंडूने उंची प्राप्त केली लांबी प्राप्त करू शकला नाही. अनिकेत दूरवरतून आलाय चेंडूच्या खाली झेल होऊ शकत नाही. दुसरा धावेचा प्रयत्न जागा तर सोडली पैकी थोडीशी उशीर आली आणि तो परच्या कालावधीमध्ये मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण झाल्या त्या 2 धावा तोपर्यंतच्या कालावधीमध्ये मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होतात आणि आलेल्या 2 धावा आहेत. स्कोरकार्ड मैदानाच्या आतमध्ये पुढे जाऊन पोहोचेल. स्कोरकार्ड वरती 68 धावा स्कोरकार्ड वरती आहेत.
अजूनही मैदानाच्या आतमध्ये बरेचसे चेंडू बाकी आहेत. झेल या ठिकाणी सुटला गेला अनिकेत कडून. ऋतुराजचा जीवनदान ऋतुराजला मैदानाच्या आतमध्ये मिळालेलं आहे. ज्या ऋतुराजने आतापर्यंत 2 षटकार खेळलेले आहेत त्या फलंदाजांची बाद करण्याची संधी होती, परंतु अजूनही आता मैदानाच्या आतमध्ये काही चेंडू बाकी असताना मिळालेल्या जीवनाचा फायदा घेतला जाईल का? फुल टॉस यावेळी मात्र जाग्यावरतूनच फटका खेळला गेला. जास्त काय हालचाल या चेंडूवरती पाहायला मिळेल नाही. थोडासा पंबल समोरच्या दिशेला होईल आणि तोपर्यंत दुसरा धावेचा प्रयत्न झाला. पुन्हा चुकी झाली तिथे आणि 2 धावा या चुकीवरती नक्कीच मिळतील. 2 धावा ज्या पुन्हा आता स्कोर कार्ड पुढे घेऊन जातील. स्कोर कार्ड वरती 70 धावा स्कोर कार्ड वरती. तब्बल 1 लाख रुपये प्रथम क्रमांकाचा असणारी ही क्रिकेटची स्पर्धा मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत मात्र ही स्पर्धा जी खेळली जाते. मुळशी तालुक्यातील नामवंत संघ या स्पर्धेमध्ये नक्कीच खेळताना पाहायला मिळतील. दरम्यानचा हा चेंडू अगदी समोर टाकलाय आणि समोर आलेला चेंडू ऋतुराजच्या बॅट मधून जाईल. आउट ऑफ द पार्क, आउट ऑफ द स्टेडियम. षटकार 6 धावा. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये षटकार मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे आणि स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती 76 धावा स्कोर कार्ड वरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेचा चेंडू कट केला गेला. क्षेत्ररक्षक पाठलाग करेल. एक सिंगल तर घेतली गेली. दुसरा धावेचा प्रयत्न जागा सोडली. क्षेत्ररक्षक चेंडूला अडवेल. चेंडूची फिकी मैदानाच्या आतमध्ये थोडीशी व्यस्त येते आणि तोपर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा ज्या पडून पूर्ण झालेल्या आहेत. आता मैदानाच्या आतमध्ये पहिल्या डावाचा पहिल्या इनिंगचा शेवटचा बॉल. गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय देवीदास आतापर्यंत 12 धावा या षटकामध्ये मैदानाच्या आतमध्ये खर्च केलेला. या पूर्वीच्या 4 षटकाचं पाहिलं तर 16 धाव्यांच्या सरासरी धावा बनवल्या गेल्या. आता अखेरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये असणार आहे आणि स्ट्राईक ऑन ऋतुराज करेकर जो पाहायला मिळेल. खोलवर टप्प्याचा बॉल पुन्हा बिगिट करण्याचा प्रयत्नामध्ये चेंडूने उंची प्राप्त केली. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पुन्हा चुकी झाली. झेल सुटला तिथे आणि दुसरा धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झालाय. तिसऱ्या धावेसाठी देखील जागा सोडली. तिसऱ्या धावेसाठी ऋतुराज करेकर बाद होईल. 2 धावा ज्या आत्ताच्या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये मिळतील आणि पहिला डाव पहिली इनिंग जे मैदानाच्या आतमध्ये संपेल. यानंतरच्या सामन्याचा टॉस आपण या ठिकाणी जो संपन्न करणार आहे. यानंतरचा सामना क्रमांक 4 जो या ठिकाणी होईल. एका बाजूने पाहायला मिळेल देव गोल्डन क्रिकेट क्लब बावधन, तर त्यांच्या विरोधामध्ये श्री काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी. या 2 संघांमध्ये सामना क्रमांक 2 जो पाहायला मिळणार आहे. पहिला डाव संपला. प्रथमतः फलंदाजी करत असताना लवळे संघाने बनवल्यात 80 धावा. 81 धाव्यांचं आव्हान शंभूराजा क्रिकेट क्लब चांदे या संघासमोर ठेवले गेलेलं आहे. बावधन संघाचा संघनायक आणि मारुंजी संघाचा संघनायक, विनंती असणारे दोन्ही संघाच्या संघनायकाला टॉस साठी आपण त्वरित त्या ठिकाणी या.
या स्पर्धेच्या निमित्तानं काही नियम आपण ठेवलेले आहेत. या स्पर्धेमध्ये सहभागी होणारे प्रत्येक संघ एकाच किट मध्ये सामने खेळतील. सिकंदर सर संपर्क साधा. बावधन संघाने टॉस जिंकला. प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय.
दुसऱ्या डावाला मैदानाच्या आतमध्ये जी सुरुवात होणार आहे, आघाडीचे दोन्ही फलंदाज दाखल होतात गोलंदाजीच्या मार्कवरती. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये भन्नाट वेगाचा पाहायला मिळेल. गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक 1 घेऊन गोलंदाजी करण्यासाठी संघाचा संघनायक सिकंदर गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालेला आहे. तर दुसऱ्या बाजूने सलामीची जोडी आपण पाहतोय गणेश ढमाले आणि देवीदास खानेकर हे दोन फलंदाज सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चांगली सुरुवात पहिल्या डावामध्ये सिकंदरने करून दिली होती. दुसऱ्या डावामध्ये पहिला षटक घेऊन दाखल झालाय. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये बॅटची कडा घेतली जाईल. इष्टांच्या मागे रामहरी चेंडूवरती येतोय. थोडासा फंबल त्या ठिकाणी पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडूचा वेग कमी केला तर नंतर चेंडूची फेकी होणार आहे. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 धावा पडून पूर्ण होतील आणि 2 धाव्यांच्या मदतीने संघाचं खातं उघडलं जाईल. फलकावरती 2 धावा आहेत. 81 धाव्यांचं प्रचंड मोठं आव्हान जे मैदानाच्या आतमध्ये ठेवलं गेलेलं आहे. आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये बदलेलं 28 चेंडू आणि 79 धावा हे समीकरण जे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार. गोलंदाज सिकंदर पुन्हा तयार. पुढचा चेंडू राईट राऊंड विकेटचा मारा. यावेळी फटका फसला. चेंडू हवेत. श्रीनाथ चेंडूच्या पाठमध्ये जरूर आला होता परंतु त्या ठिकाणी आपण पाहतोय झेल होऊ शकत नाहीये. एका टप्प्यावरती चेंडू अडवला गेलाय आणि मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंतच्या कालावधी मध्ये मिळतात त्या 2 धावा. सर्व खेळाडू एकाच किट मध्ये संघाचा सर्व खेळाडू एकाच जर्सी मध्ये खेळतील याची नोंद आज खेळणाऱ्या सर्व 6 संघांनी नोंद घ्या. येणारे सर्व दिवसांमध्ये सहभागी होणारे सर्व संघ एकाच किट मध्ये ही स्पर्धा खेळतील. जो कोणते खेळाडू बिना किटचे आढळले तर मात्र पेनल्टी 5 धाव्यांची एका खेळाडूला असेल. जर एका खेळाडूकडे जर्सी नसेल तर ते खेळाडूला 5 धावा, असे जितके खेळाडू असतील तितक्या धाव्यांची पेनल्टी दिली जाईल याची नोंद असावी. काही नियम आपण या स्पर्धेमध्ये ठेवले त्या नियमांचं पालन करायचंय. स्कोरकार्ड वरती 5 धावा स्कोरकार्ड वरती आहेत. षटक क्रमांक पहिले मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना आक्रमकतेची सुरुवात करावी लागली गरजेचं आहे. सुसगावचे युवा नेते सन्मान्य प्रमोद दादा ससार या मान्यवरांचे या ठिकाणी शुभागमन होत आहे. दादांचं आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. हा चेंडू आखूड टप्प्याचा क्रॉस बॅट फटका खेळला. चेंडूने उंची प्राप्त केली. क्षेत्ररक्षक मात्र फार दूरवरती. एक सिंगल घेतले. दुसऱ्या धाब्यासाठी जागा सोडले. धोका स्वीकारलाय. फेकी थोडीशी उशीर आली आणि तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होतात. मोठं आव्हान मैदानाच्या आतमध्ये ठेवलं गेलं. 81 धाव्यांचा पाठलाग करायचा असताना एकेरी दुहेरी धाव्याने झालेली सुरुवात, परंतु एकेरी दुहेरी धावेची सुरुवात मात्र येणाऱ्या षटकांसाठी समीकरण मात्र बदलताना पाहायला मिळेल. सरासरी वाढवताना पाहायला मिळते. 7 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत. 25 चेंडू आणि 74 धावा हे समीकरण जे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हा चेंडू हलक्याने खेळला. डिफेन्स नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये या खेळच्या चेंडूवरती येणार आहे आणि षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिल्या क्रमांकात संपेल. पहिल्या क्रमांकाचे षटक झाल्यानंतर जे स्कोरकार्डवरती आपण पाहतोय बिना गड्याच्या मोबाईलमध्ये 8 धावा ज्या स्कोरकार्डवरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. आता मैदानाच्या आतमध्ये 24 चेंडू बाकी आहेत आणि 24 चेंडू मध्ये 73 धावींची गरज आहे. आता इथून पुढे मात्र 18.25 धावींच्या सरासरीने विजयासाठी धावा बनवायच्या. सिकंदर भोसले चांगली सुरुवात दुसऱ्या डावामध्ये देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी करतो. संघाचा संघनायक नक्कीच एक चांगली कामगिरी. स्पर्धेच्या निमित्तानं म्हाळुंगे गावचे युवा उद्योजक सन्मान्य कौशिक दादा सुतार यांचे या ठिकाणी शुभागमन होतं. दादांचं आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. दादांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. स्कोरकार्ड वरती 8 धावा स्कोरकार्ड वरती 24 चेंडू 73 धाव्यांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये असताना षटक क्रमांक 2 मध्ये रामहरी गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालेला आहे. पहिला चेंडू रामहरीचा मैदानाच्या आतमध्ये उजव्या इष्टीच्या वरासचा बाहेर त्या ठिकाणी मुख्य पंच कळवतात व्हाईट बॉल. अवंतर धाव मैदानाच्या आतमध्ये जी पहिल्या चेंडूवरती टाकत असताना खर्च होणार आहे आणि अवंतर धावेच्या मदतीने स्कोरकार्ड मैदानाच्या आतमध्ये पुढे जाऊन पोहोचेल. स्कोरकार्ड वरती 9 धावा स्कोरकार्ड वरती आहेत. षटक
गोलंदाज पुन्हा आता तयार. त्यावेळेचा चेंडू आडव्या पाटने फटका खेळला. विषप मध्ये चेंडू ट्रायबल होईल आणि जाईल सीमारेषेच्या पलीकडे. सनसनीत चौकार. थँक्यू. दोन्ही संघांना एक एक रिव्ह्यू असणार आहे. प्रत्येक डावामध्ये एक रिव्ह्यू संघ घेऊ शकतो. तर रिव्ह्यू तुम्ही घेताना सक्सेसफुल रिव्ह्यू तुम्ही घेतल्यावरती सक्सेस झाला तर त्या डावासाठी तुम्ही पुन्हा रिव्ह्यू घेऊ शकता. परंतु घेतल्यानंतर अनसक्सेस झाला तर पुन्हा तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकणार नाही. याची नोंद सर्व संघांना सुद्धा एक एक रिव्ह्यू प्रत्येक डावासाठी असणार आहे. स्कोरकार्ड वरती 13 धावा स्कोरकार्ड वरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. पुढचा चेंडू खुलवा टप्प्याचा बॉल उडवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सनसनीत दणदणीत पॉवरफुल षटकार. थँक्यू. थँक्यू डीजे. विवांशी एक्वाचे प्रोप्रायटर सन्माननीय योगेश दादा पाडाळे यांचं या ठिकाणी शुभाग म्हणतो. योगेश दादांचं आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. दरम्यान षटकार मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे आणि या षटकाराच्या मदतीने स्कोरकार्ड वाढेल. 19 धावा स्कोरकार्ड वरती आहेत. टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा यावेळी मात्र बाटवरती आला नाही. यावेळी अगदी पुंद्यात चेंडू पडला आणि मैदानाच्या आतमध्ये फलंदाज देवीदास त्या ठिकाणी बीट होणार आहे. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल डॉट. 19 धावा स्कोरकार्ड वरती 20 चेंडू आणि 62 धावा हे समीकरण आपण पाहतो जे मैदानाच्या आतमध्ये असून बाकी षटक क्रमांक दुसरं पॉवर प्लेचं दुसरं षटक वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन आपण पाहतो. रामहरी गोलंदाजीच्या मार्कवरती कामगिरी करत असताना आतापर्यंत 4 चेंडू फेकले 11 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. फुलवा टप्प्याचा बॉल पुन्हा दालून ती कार्पेट फटका खेळला. आदेश दूरवरतून चेंडू परत येईल. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये लॉंगॉनमध्ये पाहायला मिळतंय. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल धावेचा प्रयत्न झालेला आहे आणि एक धाव जे मैदानाच्या आतमध्ये पडून पूर्ण होणार. एका धावेच्या मदतीने चा चेंडू लोअर फुल टॉस बाट वरती येणार नाही. पुन्हा डॉट बॉल. हॅलो मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 चा खेळ झालेला 12 चेंडूंचा खेळ जो आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आलाय आणि स्कोरकार्ड वरती नोंदवले गेले तर 20 धावा. 10 धाव्यांच्या सरासरीने आतापर्यंत धावा बनवल्यात परंतु आता सरासरी वाढवावी लागेल. समीकरणाची सरासरी पाहिली तर 20.33 धाव्यांच्या सरासरीने इथे विजयाचं समीकरण गाठायचंय. सर मॅच बॉल आलाय अजय सर. 18 चेंडू आणि 61 धावा हे समीकरण पाहतोय. 20.33 धाव्यांच्या सरासरीने इथे विजयाचं समीकरण मात्र आता बनवायचं आहे. तर गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय वैयक्तिक कोठ्यातील दुसरं सांघिक तिसऱ्या क्रमांकाचे षटक घेऊन पॉवर प्लेचा खेळ संपल्यानंतर सिकंदर भोसले हा गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळेल. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये सिकंदरला गोलंदाजी करताना आपण पाहिलं त्या षटकामध्ये 8 धावा त्याने खर्च केल्या. एकही विकेट तो देखील मिळू शकला नाही. षटक क्रमांक 2 मध्ये रामहरी आपण पाहिलं गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला तर 12 धावा ज्या षटक क्रमांक 2 मध्ये खर्च केल्या त्याला देखील एकही विकेट मिळवण्यामध्ये यश आलं नाही. परंतु आता पॉवर प्लेचा खेळ संपल्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सिकंदर भोसले हा गोलंदाज जो आपण गोलंदाजी करताना आता पाहणार. 20 धावा ज्या आतापर्यंत स्कोरकार्ड वरती आहेत. वेळ वाचवा मित्रांनो. वेळेचं बंधन तुम्हाला पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा कालावधी. हा चेंडू आखूड टप्प्याचा अक्रॉस द बॅट फटका खेळला. 30 सर्कल बीट होईल क्षेत्ररक्षक तिथे अंदाज आला नाही. चेंडूचा बॅकअप रोहितचं चांगलं त्यानंतर फेकी कलेक्शन थोडस खराब पाहायला मिळेल. चेंडू हातामध्ये आला नाही आणि तोपर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होतात. 2 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण झालेल्या आहेत. कौशिक दादा सुतार यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती आहे. त्याचप्रमाणे योगेश दादा पाडाळे यांना देखील विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. दरम्यानचा चेंडू आखूड टप्प्याचा
ते खेळपट्टीच्या मध्ये टाकलेला चेंडू आपण पाहतोय शरीराचा वेध घेईल आणि त्यानंतर आदेशच्या हातामध्ये इष्टांच्या भागात चेंडू जाऊन विसावेल आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा डॉट पाहायला मिळेल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, एक एक निर्धाव चेंडू, एक एक डॉट बॉल, एक एक दोन धावा. समीकरण नक्कीच अवघड करताना पाहायला मिळेल. सामना जर इथं जिंकायचा असेल, मजबूत पकड जर मिळवायची असेल ना, तर इथे षटकार चौकार मैदानाच्या आतमध्ये खेळावे लागतील. हा चेंडू बॅटची कडा पायाच्या साह्याने चेंडू अडवण्याचा प्रयत्न आदेशचा, परंतु चेंडू अडवू शकत नाहीये आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. रन चौकार. आला महाराजा सोबत बँड बाजा, आला महाराजा सोबत बँड बाजा, तुम्ही आला डमरा करू दुनिये हे. एव्हरेजचा चेंडू अक्रॉस द बॅट फटका खेळायचा होता, परंतु डावेष्टीच्या अगदी भरून गेलेला चेंडू आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये अतिरिक्त फलंदाज नक्कीच शबल झालाय. चेंडूचा अंदाज आला नाही, अगदी डावेष्टीच्या वरून चेंडू निघून गेला इष्टरक्षकाच्या हातामध्ये आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट. सव्वीस धावा ज्या स्कोरकार्ड वरती दरम्यानचा चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये उजवेष्टीच्या 12चा बाहेर. व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये मुख्य पंच कळवतात. आता या षटकातील आपण पाहतोय सिकंदरचा अखेरचा चेंडू बाकी आहे. सिकंदरचं देखील कौतुक असेल, पहिल्या षटकामध्ये 8 धावा, त्यानंतर आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्यात. आता अखेरचा चेंडू जो शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. या षटकातील समीकरण जर पाहिलं तर 13 चेंडू 54 धावा हे समीकरण आपण जे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पूर्णपणे वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न नक्कीच रोटमल्ला क्रिकेट क्लब लवळे या संघाने नक्कीच मैदानाच्या आतमध्ये केला. खुलवर टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये, पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दिशा भरकटेल वाईट लाईनला गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. दिशा भरकटेल तर वाईट बॉल जो पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. बंतर धाव त्या ठिकाणी खर्च होईल आणि स्कोरकार्ड वाढेल धपुलकावरती 28 धावा. शंभूराजे संघ जर शंभूराजे क्रिकेट क्लब चांदे संघ जर पाहिलं तर यापूर्वी एक सामने केलेत, त्या सामन्यामध्ये पराभूत झालेत. हा विजय या संघासाठी फार महत्वाचा आहे. हा चेंडू हलक्या हाताने टॅप केला, चेंडू गॅप मध्ये चेंडू खेळलाय. मुख्य व्यासपीठावरील मान्यवरांना मानवंदना देणारा सनसनीत दणदणीत चौकार. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. 18 चेंडूंचा खेळ झाला. धावफलकावरती अब तक 32 धावा जे आपण पाहतो आतापर्यंत धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. आता मैदानाच्या आतमध्ये अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडू मध्ये 49 धाव्यांची गरज आहे. जवळपास 24 धाव्यांच्या सरासरीने धावा इथे मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आता 4थ्या क्रमांकाचं सुरू होणार आहे आणि 4थ्या षटकामध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती गणेश घुडकुले, उंच पुरा तगडा ताकदवर असणारा खेळाडू जो आता 4थ्या षटकामध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळेल. पहिला चेंडू गणेशचा, पहिला चेंडू भन्नाट वेगाचा लोअर फुल टॉस आणि चेंडू पोहोचेल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं गणेशचं दणदणीत षटकाराने. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय.
कबड्डीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये नो बॉल त्या ठिकाणी नक्कीच पंचांनी कळवलाय. अवंतर धाव मैदानाच्या आतमध्ये जे खर्च होईल आणि येणारा पुढील चेंडू असेल फ्री हिट. स्कोर कार्ड वरती 39 धावा आहेत. खोलवा टप्प्याचा बॉल लोगोमध्ये रिकाम्या क्षेत्रामध्ये जबरदस्त हल्ला आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे फोरन चौकार. थँक्यू सर. मॅच बॉल आलाय. मॅच बॉल आलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये षटकारा पाठोपाठ फ्री हिटच्या चेंडूवरती आलेला चौकार आहे आणि या चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती 43 धावा. स्कोर कार्ड वरती 10 चेंडू 38 धाव्यांचा अजूनही मैदानाच्या आतमध्ये समीकरण असणार. 10 चेंडू आणि 38 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आक्रमकतेची गरज आहे, षटकारां चौकारांची गरज आहे आणि ते षटकार चौकार मैदानाच्या आतमध्ये तर संघर्ष इथे करावा लागेल. जितना बडा संघर्ष होगा उतनी शानदार जीत. संघर्ष करावे लागेल. इथे षटकार चौकार खेळावे लागतील. 10 चेंडू 38 धाव्यांची गरज. गोलंदाज गणेश पुन्हा तयार. काहीसा कान मंत्र नक्कीच संघाच्या संघनायकाने दिलेला आहे. हा चेंडू भन्नाट वेग होता. या चेंडूवरती नक्कीच कान मंत्राचा इथे फायदा घेण्याचा प्रयत्न. कान मंत्र मात्र इथे आपल्या संघासाठी योग्य ठरवण्याचा प्रयत्न नक्कीच गणेश करेल आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकतोय तो डॉट. समीकरण चेंज होईल आता. 9 चेंडू आणि 38 धावा. एक निर्धाव चेंडू मात्र इथे सामन्याचा गणित गुणोत्तर बदलेल. एक निर्धाव चेंडू मात्र आता चांदे संघाला न परवडणार आहे. प्रत्येक चेंडूवरती जास्तीत जास्त धावा येणं हे मैदानाच्या आतमध्ये फार महत्वाचं आहे. एका बाजूने आपण पाहतोय शंभूराजे क्रिकेट क्लब चांदे तर त्यांच्या विरोधामध्ये रोटमल्लात क्रिकेट क्लब लवळे या दोन संघांमध्ये हा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. हा चेंडू पुन्हा थोडा मागे ठेवला. गोल्डन स्पॉट वरती चेंडू पडेल आणि निघून जाईल यष्टीरक्षक अर्थात रोहित सुर्वेच्या आतमध्ये आणि चेंडू मैदानाच्या आतमध्ये आला तर डॉट बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तर धाव चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. गणेश चांगलं कमबॅक जो मैदानाच्या आतमध्ये साकारताना पाहायला मिळेल. यावेळेचा चेंडू उसळी घेणारा अक्रॉस दी बॅट फटका खेळलाय. सिकंदरच्या डोक्यावरतून चेंडू करेल हवाई सपार. मिळतील नावाचा षटकार. माझी बांगडी 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 स्कोरकार्ड मैदानाच्या आतमध्ये पुढे जाऊन पोहोचले. 49 धावा स्कोरकार्ड वरती आहेत. या दरम्यान पुन्हा आता भन्नाट वेग होता चेंडूवरती. बॅट वरती आला नाही चेंडू आणि मैदानाच्या आतमध्ये असेल तर डॉट बॉल. अंतिम चेंडू आता डॉट. 4 षटकांचा खेळ झाला. 24 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि स्कोरकार्ड वरती नोंदवले गेले ते 49 धावा. आता मैदानाच्या आतमध्ये समीकरणचं पाहिलं तर 6 चेंडू आणि 32 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. कमीत कमी 5 षटकार येणं मैदानाच्या आतमध्ये फार गरजेचं या सामन्यासाठी. अंतिम षटक आता मैदानाच्या आतमध्ये असेल. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये अंतिम षटक घेऊन श्रीनाथ पोटे अंतिम षटकामध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती आता दाखल होणार आहे. जर विकेट हॅट्रिक या षटकामध्ये श्रीनाथने पूर्ण केली तर हरिभाऊ पाडाळे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक जे गोलंदाजाला दिलं जाणार आहे. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आखूड टप्प्याचा त्या ठिकाणी व्हाईट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळेल. अवंतर धाव पहिल्या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये खर्च होती. अवंतर धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. संघाचा अर्धशतक पूर्ण होते. 50 धावा ज्या स्कोर कार्ड वरती धावफलकावरती आहेत.
6 चेंडू 31 धाव्यांची गरज आहे. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये बॅटची कळा आदेश पुन्हा बीट झालाय. चेंडू हातामध्ये आला नाही तदनंतर धावेसाठी पळापळ चेंडू अडवण्यासाठी देखील धावपळ पाहायला मिळेल. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होतात. वेळेचा चेंडू पिकिट करायचा होता परंतु यावेळी पॅटवरती चेंडू येणार नाही आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आला संपूर्णपणे डॉट. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू समीकरण मैदानाच्या आतमध्ये बदलतंय. 4 चेंडू आणि 29 धावा. जरी 4 चेंडूवरती 4 षटकार आले तरी एखादा अतिरिक्त चेंडू इथे चांदे संघासाठी मात्र आता गरजेचं असणार. या दरम्यान हा चेंडू सरळ बॅटने लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे दणदणीत प्रहार षटकार. हा चेंडू उसळी घेणारा मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल जो पुन्हा मैदानाच्या आतमध्ये आलाय. अखेरचे 2 चेंडू बाकी आहेत. 23 धाव्यांची गरज आहे. श्रीनाथ पुन्हा तयार. हा चेंडू शरीर भेदक मारा करण्याचा प्रयत्न पुन्हा दिशा भरकटले. व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये. अवंतर धाव मैदानाच्या आतमध्ये येणार आहे आणि अवंतर धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. 59 धावा धावफलकावरती 2 चेंडू 22 धाव्यांची गरज. खुलवा टप्प्याचा बॉल एष्ट्या उद्ध्वस्त केला. क्लीन बोल्ड. धक्का क्रमांक 1. अखेरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऋत्विक. पायावरती टाकलेला चेंडू जाईल एस्टनच्या मागे. सीमारेषेच्या पलीकडे लवळे संघाने हा सामना जिंकलाय. विजयी संघाचे अभिनंदन. पराभूत संघाचे आभार. वेल प्लेड दोन्ही संघ. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच सामन्याचा सामनावीर संघाचा संघनायक सिकंदर भोसले ठरलाय. या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच अर्थात मॅन ऑफ द मॅच चा मानकरी सिकंदर. या मॅन ऑफ द मॅच चा किताब तुम्हाला दिला जाईल आणि संघ मैदानाच्या बाहेर जाताना एका लाईन मध्ये मैदानाच्या बाहेर जाईल याची नोंद असावी. आलेल्या सर्व प्रेक्षकांना आणि खेळाडूंना जेवणाची व्यवस्था आपण केलेली आहे. तरी सर्वांनी व्यासपीठाच्या शेजारी येऊन जेवण करून घ्यायचं. जेवणाची व्यवस्था या ठिकाणी सुरू झालेली आहे. संघ एका लाईन मध्ये मैदानाच्या बाहेर जाईल याची नोंद असावी. मारुंजी संघ 2 मिनिटांच्या आतमध्ये आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्या. संपूर्ण संघ एका लाईन मध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल आणि बावधन संघ आपल्या देखील आघाडीचे दोन्ही फलंदाज जे त्वरित मैदानाच्या